नाही नको नको पाणी नको ते अनकॉन्शियस आहे ना. आणि गर्दी करू नका सगळे जण बाजूला जाणं सगळे बोला. अरे कोणीतरी पोलिसांना फोन करा. हो त्याच्या आधी ॲम्ब्युलन्सला बोलवा. हॅलो 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 कंट्रोल रूम. हॅलो हॅलो हां इकडे मोठा ॲक्सिडेंट झाला आहे. हो हो हां मी पाठवतो. बाजूला ॲम्ब्युलन्स आली. सरका बाजूला. किती उशीर, केव्हापासून वाट पाहतीये. हो आता नाशिकला जाऊन यायचं तर इतका वेळ लागणारच ना. बरं जरा पाणी देतेस का? हो मीनाक्षी, निदान पाणी तरी आण ग. कोण कुठली बाई सांगते आणि तुम्ही गेलात नाशिकला. काय करणार वहिनी, अण्णांनी लिहूनच ठेवलं होतं तसं. त्यांचंच हस्ताक्षर होतं ते. आम्ही पाहिलं ना, अस्थी नाशिकला विसर्जित कराव्या असं स्पष्ट लिहिलं होतं त्यांनी. हो मी वाचले ते, पण ते तर डायरीत लिहिलं होतं ना. हो दादा म्हणाला अण्णांची शेवटची इच्छा आहे, तसंच करूया. वहिनी हां बोला भाऊजी. चहा कराल का फक्कडचा? अंग अगदी आंबून गेलो. हो मलाही चालेल. आणि श्रद्धा, तिने सांगितलं म्हणून आई अण्णांच्या अपघाताची बातमी मिळेल तरी आपल्याला. हो माहिती आहे. अहो भाऊजी, मी तर जेवायची तयारी करत होते. पण ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर करते चहा. आज थोडं उशिरा जेवू, त्यात काय नाही. पण तुम्हा दोघींना भूक लागली असेल तर तुम्ही जेवून घ्या. हो मला तर बाई केव्हाची भूक लागली. मी आपले जेवण देते. आता 10वा 13वा 14वा 7 निदान वर्षश्राद्ध येईपर्यंतचे सोपस्कार आठवते. अहो भाऊजी, चहा तयार आहे, या आता. नंतर लवकर आंघोळी करून घ्या. वाह, गरम पिठलं भात,
मस्त वाटलं. एवढ्यानं बरं पोट भरतं तुमचं. मला तर बाई सगळं सागर संगीत लागतं. फक्त करायचा कंटाळा येतो. हो हो कळता करा टोमणे. जसं काय उपाशीच ठेवते मी तुम्हाला. बरं पुढे काय करायचं ठरवलंय? कसलं काय करायचं? अहो असं काय करता? अहो तेच विचारतोय, कसलं काय करू? पेड घेऊन पेडगावला जाऊ नका. आता मी तर इथे समोरच आहे की तुझ्या. बरं बरं कळलं हो टोमणे. अण्णा सासूबाई तर गेले, पण म्हणून काही जगराहाटी थांबणार आहे? काय ते स्पष्ट बोलतेस का? हो स्पष्टच बोलते. फक्त नंतर नावं ठेवू नका म्हणजे झालं. नाहीतर आहेच पुन्हा श्रद्धा वाईट. मला सांगा, हे एवढं मोठं घर, तिकडची एवढी मोठी जागा. 12 गुंठे. अय्या किती मोठं फार्म हाऊस होईल ना तिथे. हो हो 12 गुंठेच. पण त्याचं तुम्ही काय करायचं ठरवलंय? मी काय करणार? अहो मग कोण करणार? हे बघ, हे सगळं अण्णांनी स्वतःच्या हिमतीवर मिळवलंय. आता त्याचं काय करायचं हे मी कसं सांगणार? त्यांनी काहीतरी ठरवलं असेलच की. मग ते काय, निदान ते तरी शोधून काढा. पाहूया तरी त्यांनी काय ठरवलं ते. अहो, 3 तर दिवस झालेत त्यांना जाऊन. आता ते सगळं बोलायला हवंय का? कधीतरी बोलायचंच आहे ना. मग आज बोलायला काय हरकत आहे? हो वहिनी, काहीतरी ठरवायला हवंच आहे. नाहीतरी आपणच आहोत वारसदार. मग बोलायला कशाला घाबरायचं? तेच तर. नाहीतर व्यवहारच उरलाय आता. खरं आहे तुझं. तुला आजपर्यंत फक्त व्यवहारात दिसलाय. असो, मी खूप थकलो आहे. मी झोपायला जातो. मला विश्रांतीची गरज आहे. आणि हो, उद्या ती माया येणार आहे. तिला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. तिच्यासमोर उगीच वाद नको. माया आहे की महामाया कोणास ठाऊक. गुड नाईट. हो हो आता कशाला ऐकायला येईल तुम्हाला माझं बोलणं. मी जाते बाई झोपायला. गुड नाईट. वहिनी जाऊ द्या हो, मी आहे ना तुमच्या बरोबर. सगळं आपल्या मनासारखं झालं म्हणजे बरं. तुमचा दादा यांना कोणीही गुंडाळू शकतं, त्याचीच तर भीती वाटते. होईल हो सगळं नीट. चला झोपतो मी आता. सकाळी लवकर उठायला लागेलच. भेटायला येतो कुणी ना कुणी. तुम्ही झोपा भाऊजी, मी बसते जरा वेळ. अहो किती वाजता येणार आहे तुमची ती माया? माझी? हो तुम्हीच तर पाहिले तिला. तुमचंच तर बोलणं झालंय ना. बर, तसं नव्हे, म्हणजे तिचा पण स्वयंपाक करायचा आहे की कसं? ती आत्ता येईल. म्हणजे कधीही पोचेल. अर्थात ती इथे किती वेळ असणार हे माहीत नाही. आणि एक माणूस जेवण इतकं अन्न आपल्याकडे असतंच ना. शंभर वर्ष जगणार वाटतं ही. मीनाक्षी निदान दार तरी उघड ग. या या. नमस्कार. बसा. हो एक मिनिट. मीनाक्षी पाणी. बसा.
आपण मुद्द्याला सुरुवात करूया का? हो तेच बरं. पण त्याआधी तुमचं आणि आई अण्णांचं नातं यावर उजेड पडला असता तर. तो तर मुख्य विषय आहे. मला कल्पना आहे की माझ्या त्यांच्याजवळ असण्याचं तुम्हाला आश्चर्य वाटत असणार, पण अशा प्रसंगी ते सांगण्याची वेळ यावी हे दुर्दैव. या आधीच खरं तर, पण ते जाऊ दे. तुम्ही आमच्यावर काही आरोप करताय असं नाही वाटत आहे श्रद्धा, तुम्हाला? तू जरा शांत बसशील का? तुम्ही बोला. माझं नाव तर तुम्हाला कळलंच आहे. मी अनाथाश्रमात वाढले, ज्या अनाथाश्रमाला तुमचे आई वडील नियमित देणगी द्यायचे. मी हुशार होते. आश्रमाच्या चालकांना मी शिकावं असं मनापासून वाटत होतं, पण आश्रमाचा खर्च खूप होता. तो मुख्य करून अण्णांसारख्या देणगीदारांवरच भागवला जायचा. सरकारी मदत तुटपुंजी होती. हे सगळं ठीक आहे हो, त्यांनी आश्रमाला मदत करणं याचा आणि तुमच्या आमच्या कुटुंबात शिरका होण्याचा काय संबंध? अच्छा, खरं दुःख हे आहे तर. पण तुमचं काही चूक नाही. मला बोलू तर द्या. हे बोलू ना? हे फारच इंटरेस्टिंग आहे हा. मीनाक्षी, अरे आधी बोलू तरी द्या त्यांना, मग तुम्ही बोला. थँक्यू दादा. तर माझा शाळेचा खर्च निभावला गेला होता सरकारी शाळेमुळं, पण माझी प्रगती चांगली होती. प्रश्न होता तो पुढच्या शिक्षणाच्या खर्चाचा. या सुमारास अण्णा आले होते आश्रमात सहजच भेट द्यायला. हो, त्यांनीच मला सांगितलं होतं, सगळे मला अण्णाच म्हणतात, तूही तेच म्हण. हेच ते स्वतःच्या मुलांना आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तुम्हाला वहिनी. वहिनी? हो का नाही? यांना दादा म्हणालेच की मी तुम्हालाही दादाच म्हणणार आहे. कसं आहे ना, तुमच्यासाठी जरी मी नवीन असले तरी माझ्यासाठी तुम्ही कोणीच नवीन नाही. कृपा करून तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. तुम्हाला जर त्रास होणार असेल तर निघते मी, नंतर बोलू कधीतरी. नको नको, जे काही बोलायचं ते आत्ताच बोला. उगाच पुढं ढकललं गेलं की आमचा जीव टांगणीनं नको. हे पहा, मीही तितकंच महत्त्वाचं बोलायचं म्हणून आले आहे, पण त्याआधी आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करूया. तर माझ्या शिक्षणाची जबाबदारी अण्णांनी उचलली. माझ्या एकटीचीच नाही तर आणखी 2 मुलींची. नियमाप्रमाणे आश्रमात फार वर्ष राहता येणार नव्हतं. हां, लग्न हा एक पर्याय होता त्यावर, पण आम्हाला तो मान्य नव्हता. तिथेही अण्णांनीच मध्यस्थी केली आणि मला स्टाफमध्ये घेतलं गेलं. मग माझा राहण्याचा खाण्याचा प्रश्न सुटला. बरेच उपकार आहेत म्हणायचे अण्णांचे तुमच्यावर. हो आहेतच, पण त्यांनी तसा आव नाही आणला कधी, आणि मीही त्यांचे उपकार विसरले नाही. आश्रमात पडेल ते काम केलं, शिकवलं, हिशोबाचं बघितलं, आणखीही बरंच काही. मनापासून अभ्यास केला. अण्णा खूप खुश होते. कधी कधी ते दोघेही घरी बोलवायचे, मीही जायचे. ते दोघेच असायचे याचे बऱ्याच वेळेस आश्चर्यही वाटायचं आणि वाईटही. ओके, आम्हाला कळलं बऱ्यापैकी की तुमचे आणि आई अण्णांचे संबंध चांगले होते. आपण पुढचं बोलूया का? म्हणजे तुमचं आजचं येणं नक्की कशासाठी आहे? तुमचा अंदाज बरोबर आहे, पण ठीक आहे, तुम्हाला घाईचं असेल तर दाखवते. काय काय दाखवणार आहात? अहो वहिनी, हो, त्यासाठीच आली आहे मी. पण नंतर तुम्हाला जे प्रश्न पडतील त्याची उत्तरं आधी द्यावीत, निदान पार्श्वभूमी तरी सांगावी असा माझा विचार होता. पण ठीक आहे, होऊ दे तुमच्या मनाप्रमाणे सर्व. हे घ्या आणि वाचा. काय काय आहे ह्यात? मृत्यूपत्र आहे, बघा तुम्हीच. हे काय? ही शुद्ध फसवणूक आहे. अरे बापरे, असं कसं लिहिलं यार? असं होणं शक्यच नाही. खरं आहे बहिणी तुमचं, ही तर सरळ सरळ फसवणूक आहे. आणि ती मी केली आहे असं तुमचं म्हणणं आहे? अर्थात. काय झालं? नक्की काय लिहिलंय यात?
सगळी इस्टेट अण्णांनी या बाईंच्या नावाने केलेली आहे. असं कसं? आपणच माणूस आहोत त्यांचे, का म्हणून द्यायचं यांना सगळं? तेच तर, हिनेच भूल पाडली असणार त्यांना. गोड गोड बोलून आपल्या जाळ्यात ओढलं असणार, नंतर फसवून सही घेतली असणार. काय ग, खरंय ना मी बोलतीये ते? किती सहज एकेरीवर आलात. म्हणून मी आधी माझ्याबद्दल सांगत होते, पण तुम्हालाच गाय झाली होती. आता सांगा मग. त्याने काय फरक पडला असता? मृत्यूपत्र तर असंच राहणार होतं ना. हो, पण हे असं का झालं हे तरी कळलं असतं ना. आता सांगा. कशाला? आम्ही जाऊ कोर्टात. आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे. त्याचा काही उपयोग नाही. अरे दादा, सगळ्यावर पाणी सोडायचं का मग? हे बघ, आता दुसरा तरी मला काही इलाज दिसत नाही. रजिस्टर्ड डॉक्युमेंट आहे. असा कसा इलाज नाही? कुणी उठावं आणि आपल्याला रस्त्यावर आणावं, हे मला मान्य नाही. मी जाते आत. थांब श्रद्धा, जर काही चुकलं असेल तर ते आपल्या सर्वांचंच. आधी ऐकूया तर त्यांना काय म्हणायचं होतं ते, मग ठरवूया. अरे दादा पण अण्णांना डायरी लिहायची सवय होती हे तर तुम्हाला माहितीच असेल. ती डायरी इथेच घरातच आहे. त्यात सगळं लिहिलेलं आहेच. ते नंतर तुम्ही वाचू शकता. पण तरीही काही गोष्टी बोलायला हव्यात. डायरी ठीक आहे, शोधतो मी. थांबा संजय दादा, त्याआधी मला बोलू द्या. आई अण्णांना तुमची गरज होती, पण त्यावेळी तुम्ही नव्हता त्यांच्याजवळ. तेव्हा मी होते त्यांच्याजवळ. कदाचित याचमुळं त्यांनी मला जवळ केलं असावं. अर्थात मी आधीच तुम्हाला सांगितलं की त्यांचे माझ्यावर उपकार होते म्हणून. पण नातं निर्माण झालं त्याचं ते कारण नव्हतं. आधी मीही गोंधळलेली होते. त्यांच्याविषयी प्रेम वाटायचं मला, खूप आदर होता. मग त्यांनीच हा गोंधळ संपवला. आम्ही जेव्हा भेटायचो तेव्हा आई मला जवळ घ्यायची, डोक्यावरून हात फिरवायची, मायेनं चौकशी करायची. अण्णाही फार आपलेपणानं वागायचे. पण मग गरज होती तर तसं त्यांनी सांगायचं ना आम्हाला. अशा गोष्टी सांगाव्या लागतात का वहिनी? मुलं सांगतात आपल्या गरजा आई वडिलांना, आई वडील नाही सांगत. त्या समजून घ्यायच्या असतात. हळूहळू मी वरचेवर त्यांच्याकडे जायला लागले. काम सांभाळून राहायचेही कधी कधी. तुम्ही अण्णांना रडताना बघितलंय कधी? मी बघितलंय. एकदा दार उघडच होतं. मी आत शिरले तर अण्णा आईशी बोलत होते. बोलताना डोळे पुसत होते. काय म्हणाले ते? या बाबतीत बोलणं माझ्यासाठी खूप अवघड आहे. मी त्यांना विरोध केला, म्हणाले की असं करू नका म्हणून. याने खूप गैरसमज होतील. पण ते ठाम होते. ते म्हणाले की त्यांच्यासाठी जे करायचंय ते सगळं करून झाले. मी लिहिलेलं आहे ते बरोबर आहे. मला हे काहीच पटत नाहीये. मला काहीच ऐकायचं नाहीये. मला तर वेगळीच. श्रद्धा, जरा कंट्रोल ठेव स्वतःवर. आनंद दादा, आता तुम्ही बोललात तेव्हा मला खूप बरं वाटलं. आई अण्णांना तुमच्याकडूनच अपेक्षा होत्या, पण तुम्ही. पण नक्की काय झालं? म्हणजे त्यांनी असं का केलं? मी विचारलं त्यांना तसं, पण त्याआधी मला एक सांगा, त्यांनी तुमच्यासाठी काहीच केलं नाही? आई वडील करतातच मुलांसाठी, त्यात काय विशेष? नाही नाही, मी कपडे लत्ते, डोक्यावर छप्पर, शिक्षण याबद्दल नाही बोलत आहे. या व्यतिरिक्त त्यांनी तुमच्यासाठी काहीच केलं नाही? तुमच्या वाटणीचं ते काही इतरांना देत होते? पण तरीही. आणि मुलांचं काय? मुलांनी काय करायला हवंय आई वडिलांसाठी? म्हणजे आम्ही काहीच केलं नाही त्यांच्यासाठी? हे सांगण्याचा हक्क मला नाही. पण अण्णांचं या बाबतीत नक्कीच काहीतरी म्हणणं होतं. आईचं काय? तिला मुलांशिवाय इतर काहीच प्रिय नसतं. निदान माझ्याशी तरी बोलायला हवं होतं ते. हो, त्यांना आवडलंही असतं ते. आनंदादा, रागवू नका, पण त्यांना सोडून जाणारे पहिले तुम्हीच होतात.
केवळ बायकोला त्यांच्याबरोबर राहायचं नाही म्हणून तुम्ही घर सोडायचा निर्णय घेतला. हो केला मी हट्ट, पण का केला? माझं नव्हतं पटत त्यांच्याशी. आणि हो, मला माझं स्वतंत्र विश्व हवं, ही माझी मागणी चुकीची कशी असू शकते? हो, या स्वातंत्र्याच्या कल्पनेमुळेच तुमचं त्यांच्याशी पटत नव्हतं. त्यांचं काही सासूरवास नव्हता तुम्हाला. आणि तुमच्या आईवडिलांबद्दल तुम्हाला असं का नाही वाटलं कधी? बरं, वेगळं घर घ्यायला मदत त्यांचीच घेतली, त्यांनीही ती मनापासून केली, पण त्यांना किती वाईट वाटलं असेल याचा विचार केला कधी तुम्ही? मी नव्हतं सांगितलं यांना तसं. हो, माझी परिस्थिती त्यावेळी अशी नव्हती की तुझ्या मनासारखं घर मी घेऊ शकेल, तर तूच जाऊ दे. दादा, हे एवढं मोठं घर त्यांनी कोणासाठी बांधलंय? त्यांना सगळे बरोबर हवे होते. मुला नातवंडांबरोबर त्यांना आनंदानं राहायचं होतं, तेही ठीक. पण एका शहरात राहून तुम्ही किती वेळा त्यांच्या तब्येतीची चौकशी केली? तुमच्या पावलावर संजय दादांनी पाऊल ठेवलं. त्यांना धंदा करायचा होता म्हणे. किती धंदे केले त्यांनी, एकही धड नाही. या सगळ्यात कोण होतं तुमच्या पाठीशी? अण्णाच ना. या सगळ्यात त्यांचं किती नुकसान झालंय. मग त्यांनीच यांना दुकान काढून दिलं. तर यायला जायला त्रास होतो हे कारण शोधलं दादांनी. आणि मग जवळच घर घ्यायला त्यांनीच पैसे दिले. हे सगळं अण्णांनी सांगितलं तुम्हाला? ते का सांगतील? त्या दिवशी त्यांना रडताना बघितलं आणि मग खोदून खोदून विचारलं, तेव्हा थोडंफार बोलली ती दोघं. तुमच्या सगळ्या अडचणीत ते तुमच्या मागे उभे होते. त्यांच्या अडचणीत तुम्ही होतात त्यांच्याजवळ. त्यांना कसली अडचण असणार होती? संजय दादा, अडचणी फक्त पैशाच्याच नसतात अहो. तुम्ही तुमच्या सोयीसाठी तुमची मुलं त्यांच्याकडे ठेवली असतीलच ना. तेव्हा तरी त्यांची चौकशी केलीत का हो? आनंद दादा, बहिणी, आई घरात पडली तेव्हा आलात का हो तुम्ही बघायला? फक्त फोनवर चौकशी केलीत. आणि हो, सूचनाही केल्या, इथेच का गेली, असंच का केलं? माझंच चुकलं, मी मोठं पाप केलंय. माया, तू सांगत होती मायाताई, याचा मला त्रास नव्हता ग घरात कुठे. माझी मती भ्रष्ट झाली होती. स्वार्थाशिवाय मला काहीच कळत नव्हते ग. मायाताई, माझी तर काहीच चूक नाही हो. मला आपल्या नवऱ्याने सांगितलं तसं मी वागत गेलो, पण माझंही चुकलंच. आई अण्णाशी गुणपैवणी वागलेच नाही हो मी. हे सगळं ते असताना घडलं असतं तर किती छान झालं असतं. सगळ्यात मोठा दोषी मीच आहे. दादा घराबाहेर पडल्यानंतर खरं तर मी काळजी घ्यायला पाहिजे होती आई अण्णांची, पण मी असो, जे घडून गेलं ते आपण बदलू शकणार नाही. बाय द वे, त्यांच्या इन्शुरन्सची रक्कमही लवकरच मिळेल, तीही बरीच असेल. आता अजून लाजू नका आम्हाला. आम्हाला काहीच नको, हे सगळं तुम्हालाच ठेवा. हो, माझं काही चुकलं असेल तर माफ करा मला, पण हे सगळं अण्णांचंच म्हणणं होतं. बरं, निघते मी आता. नाही हा, मी अशी नाही जाऊ देणार तुला. मी पटकन स्वयंपाक करते, तू जेवूनच जा. हो मायाताई, तुम्ही असं नाही जायचं. सगळं ते मी पण मदतीला येते. हो हो चालेल, पण थांबा. मला अजून काहीतरी सांगायचंय तुम्हाला. आता आनंद दादा, वहिनी, संजय दादा, मीनाक्षी, हे सगळं तुमचंच आहे. मला यातलं काही नको. हे घ्या, हे दुसरं मृत्यूपत्र आहे. हे काय? काहीच कळेन असं झालंय. मायाताई, नीट समजून सांगाल का आम्हाला नक्की काय आहे? हो, सांगते. पहिलं मृत्यूपत्र अण्णांनी बनवून घेतलं आणि योग्य वेळी ते माझ्या हातात ठेवलं. वाचल्यावर मला समजेच ना हे काय आणि का आहे ते. मी म्हणाले त्यांना हे बरोबर नाही म्हणून, पण ते ऐकेच ना. मी लहान, त्यांच्यासमोर काय बोलणार.
पण नंतर संधी साधून मी विषय काढलाच. आणि मग बरंच बोलणं झाल्यानंतर त्यांचं तुमच्यावरचं प्रेम पुन्हा जागं झालं. तरीही खूप प्रयत्नांती ते दुसरं मृत्यूपत्र करायला तयार झाले. पण हो, त्यांनी एक अट घातली. ते म्हणाले की त्यांना म्हणजे मुलांना जर त्यांच्या चुकांची जाणीव झाली तरच त्यांना तू हे दे. आज तुम्हाला तुमच्या चुकांची जाणीव झाली आहे तर तुमची संपत्ती तुमच्याकडेच ठेवा आणि मला मोकळं करा. आणि हो, अजून एक फ्लॅट माझ्या नावावर तसाच ठेवला आहे. त्याच्यावरचं हक्क सोडल्याचं पत्रही मी लवकरच देईन तुम्हाला. हे सगळं अजब आहे, पण तुम्हाला असं पळून जाता येणार नाही. म्हणजे आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. श्रद्धा, हो हो, यांचं बरोबर आहे. आणि हो, आई अण्णांच्या इच्छेला डावलून जाणार आहेस का तू? की आमच्यावरचा राग अजून गेलेला नाही? वहिनी, आता काहीही बोलू नकोस. यांना बहिणीची खूप आस होती आणि आज तुझ्या रूपाने यांना ही मिळाली असं समजूया. मला पण बहीण मिळाली. आणि हो, मी तुझी मोठी बहिणी, सो तुला माझं ऐकावंच लागेल. आई अण्णा, आम्हाला माफ करा आणि तुम्ही मायाची काळजी करू नका. आम्ही तिचा नीट सांभाळ करू आणि ती आता आमच्या बरोबरच राहील. दादा, चला चला, मी स्वयंपाकाचं पाहते. हो वहिनी, मीही आलेच. थांबा, आपण जरा एक बोलूया. या दादा.